तुम्ही किती एक्सायटेड आहात पुन्हा एकदा काम करताय? तुमचे फॅन्स खूप एक्सायटेड आहेत, कमेंट्स येत आहेत की तुम्हाला पुन्हा एकदा बघून खूप एक्सायटेड झालेत ते सुद्धा. काय फिलिंग्स आहेत? नाही म्हणजे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. म्हणजे आम्ही फार मजा करतो. अगोदर फिल्मीचा वणवा करत असताना आम्हाला माहिती होतं ना की आम्ही बऱ्याच काळात एकत्र आहोत. आता हे करत असताना आम्हाला माहिती आहे की खूप शॉर्ट स्पॅनसाठी असणार आहे. त्यामुळे आम्ही इतका वेळ मजा करता येईल, आनंद घेता येईल, एकमेकांच्या कामाचा तुला घेण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स इट. येस, एक्झॅक्टली. मला असं वाटतं की आत्ता जो ट्रॅक आहे आणि ज्या ट्रॅकमध्ये अर्जुनची एंट्री झालेली आहे तसंच काहीसं ते फिलिंग आहे की एक जुना मित्र जेव्हा आपल्या वर स्पेसमध्ये येतो तेव्हा कशी एक एनर्जी येते आणि प्रेशर जातं, तसंच काहीसं झालेलं आहे की तो माझा जुना मित्र बऱ्याच सेटवर आलेला आहे आणि इट्स नॉस्टॅल्जिक ऑल्सो आणि खूप मजा येते. रसिकावरचं प्रेशर कमी करण्यासाठी मी आलो. पण तुम्हाला आता तुमचे ते फिरतीचा वणवा डेज आठवत आहेत का आता पुन्हा एकदा काम करताना? हो, मला वाटतं तेव्हा जी केमिस्ट्री आमची बिल्ड झाली होती ती आता रिफ्लेक्ट होती आणि ती ऑडियन्स पण बघणार आहे. म्हणजे आम्हाला काही फरक आमच्या केमिस्ट्रीमध्ये नाही झालाय, फक्त स्टोरी बदलली असं वाटतं. मला जेन्युअनली असं वाटतं की हे कुठेतरी ऑडियन्सने सुद्धा मॅनिफेस्ट केलेलं आहे. हो, खरंच. आम्ही एकत्र काम करणं, कारण का जेव्हापासनं ती मालिका संपलेली आहे तेव्हापासून एकही असा दिवस नाही की आम्हाला DMs थ्रू किंवा कमेंट्स थ्रू किंवा स्टोरीज थ्रू त्यांनी ही भावना व्यक्त नाही केलेली आहे की आम्हाला त्यांना एकत्र बघायचं. आणि माझ्याही डोक्यात नव्हतं की मी रसिकासोबत पुन्हा इतक्या लगेच काम करेन. एक्झॅक्टली. कारण आत्ताच हा खूप आला होता आणि तो तर एक म्हणजे थिएटरमध्ये असताना हे फायनल झालं, पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला अशोक सरांसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि पुन्हा एकदा रसिकासोबत स्क्रीन शेअर करता येईल. दॅट्स ग्रेट. झापूक झुपूकचा विषय निघाला. रसिका, तू बघितला झापूक झुपूक, कसा वाटला तुला आणि इंद्रनीलचं स्पेशली काम कसं वाटलं? येस, मी झापूक झुपूक बघितलाय, इंद्रनील सोबतच बघितलाय आणि खूप खूप अमेझिंग. मला खूप प्राऊड फिलिंग होतं कारण त्याचा फर्स्ट मूवी आहे तो आणि त्याला एवढ्या मोठ्या स्क्रीनवर बिग स्क्रीनवर बघून मला खूप अभिमान वाटला. अरे छान वाटलं. ओव्हरवेल्म रड मग. पण याचबरोबर तुम्ही मामांसोबत काम करताय. खूप खूप मोठी गोष्ट आहे मामांसोबत काम करणं. आपण ज्यांना लहानपणापासून बघत आलो आहे, ती काय फिलिंग आहे? कारण एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी कालच म्हणालो आणि मी रसिकाशी बोललो आल्यानंतर मी म्हटलं की मी कधी तसा विचार केला नव्हता की मला त्यांच्या बाजूलाही उभं राहता येईल किंवा इतका वेळ एकत्र घालतो. कारण त्यांचं काम लहानपणापासून आपण पाहतो. मी तर लहानपणापासूनच पाहतोय आणि अनुभवतोय आपण सगळे. तेच अशोक सर आपल्याला इथे इतक्या जवळच्या अंतरावर दिसतात, त्यांना पाहता येतं शूट करतात. ते मुळातच इतकं अमेझिंग आहे. मला वाटतं की स्वामीची कृपा मला ही संधी मिळाली आणि अशोक सरांसोबत काम करायला मिळतं. दॅट्स ग्रेट. आय एम ब्लेस्ड. मला वाटतं की गेल्या क्षणी तेच प्रेशर काढून टाकतं. एक्झॅक्टली, तेच त्यांचाच ऑरा इतका पॉझिटिव्ह आहे की तेच धडपड तुमचं घालून टाकतात आणि अर्थात ते सुद्धा मालिका बघायचं त्याच्यामुळे त्याविषयीच्या गप्पा सुद्धा ते आमच्यासोबत मारतात की आम्हाला खूप स्पेशल वाटतं. येस, ते तुमची सिरियल बघायचे तेव्हाच्या काही टिप्स किंवा तेव्हा ते कसे बघायचे मालिका किंवा तेव्हाचा तो त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतात? हो, म्हणजे अजूनही त्या दिवशी आमच्याशी गप्पा मारत असताना ते आम्हाला सांगते की तो सीन आम्हाला खूप आवडला होता. म्हणजे त्यांना अजूनही ते लक्षात आहे की तुमचे काही सीन्स झालेले ते खूप स्पेशल होते आणि त्यांना ते खूप आवडले होते. सो ते एवढ्या आवडीने रोज ती मालिका बघायचे हेच आमच्यासाठी मुळात अनबिलिव्हेबल आहे. आणि त्यांच्या मुळात लक्षात आहोत आपण आपलं काम ते वर्षभरापूर्वीचं ही तितकी मोठी गोष्ट आहे ॲक्टर म्हणून आपल्यासाठी. आम्ही फक्त बघत बसतो त्यांच्याकडे. पण मामांच्या कामाव्यतिरिक्त मामांची अशी कोणती क्वालिटी आहे जी तुम्हाला खूप आवडते आणि असं वाटतं की आपल्यात सुद्धा ती क्वालिटी असलीच पाहिजे? मला वाटतं की काइंडनेस म्हणजे ते इतकंही जाणवून येत नाहीत. ते इतके लेजंडरी आहेत ना, तर ती भिंत नाही आहे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. ते आपलं करून घेतात एका सेकंदात. जेव्हा आम्ही सेटवर जातो तेव्हा असं प्रेशर असतं ना की खूप सर अरे बापरे आता काय त्याच्यासोबत असं. पण असं नाही होत. ते एका मिनिटात ते सगळं काढून टाकतात. मला असं वाटतं की एक लीडरशिपची क्वालिटी असते की अख्ख्या सेटचा टोन सेट करणं आणि ते जेव्हा येतात तेव्हा एकही अशी मोमेंट नसते की जेव्हा तुम्हाला डल वाटतं. कारण ते प्रत्येकाला मस्वत ह्युमरस काहीतरी वातावरण ठेवत
क्लोज आहेत त्याच्यामुळे आपलं सेट त्यांच्यामुळे पॉझिटिव्ह असतं. आत्ताचाच किस्सा खरं तर त्या सीनमध्ये रसिकाला टाळी द्यायची होती सरांना आणि तिनं अशी टाळी दिली. अशोक सर म्हणाले ही तुमच्या जनरेशनची टाळी आहे, ही ओजी टाळी आहे, ही पारंपरिक टाळी आहे. हो त्यांनी अशी टाळी दिली. पण अशोक मामा तुमच्यासोबत त्यांचे किस्से शेअर करतात का, म्हणजे त्यांच्या फिल्म्स जेव्हा ते शूट करत होते ते काही किस्से? मी तर आल्यापासून त्यांना इतके प्रश्न विचारले, कारण हा परत चान्स मला नाही कधी मिळणार. मिळेल मला नाही माहिती. त्यामुळे जितके प्रश्न विचारून घेता येतात, जितकं जाणून घेता येतं तितकं मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ऑफकोर्स रसिका इज लकी की ती तर दररोज त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे मला वाटतं की ती पण तेच करत असेल. येस 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 मला रोज त्यांच्याकडनं काही ना काहीतरी टिप्स मिळतच असतात. त्या सीनच्या संदर्भात असतील किंवा ते त्यांचे जुन्या काळचे काही काही किस्से सांगत असतात आणि त्या अनुभवातनं खूप काहीतरी वेगळ्यासारखं कॉस्ट्युमवरनं कळत. वायब्रंट खूप. हो आणि मी खूप Vibrant, हॅपी आहे, jolly. जॉली आणि एकदम यो Energy मूडमध्ये घेऊन एनर्जी घेऊन येणार आहे. आणि आमची मैत्री जी आपल्यातून ऑफ स्क्रीन तुम्ही बघत आलेला आहात ती ऑन स्क्रीनही तुम्हाला कर्कटक आणि कंपासच्या रूपात. शेवटी जाता जाता तुमच्या फॅन्सना एक मेसेज द्यायचा असेल तर काय द्या? दे तू दे. हे सांगेन की आम्ही तुमच्यासाठी परत आलेलो हो. आहोत. त्याच्यामुळे आय एम शुअर तुम्ही सुद्धा आमची केमिस्ट्री हे बॉन्ड कर्कटक कंपासचा नवीन बॉन्ड एन्जॉय करणार आहात आणि जशी एनर्जी अर्जुन परत घेऊन येणार आहे ती बॅकवर्ड ठरणार आहे आय एम शुअर. हो आणि मला फक्त याच्यात ॲड करायचं तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोच म्हणजे पण या सुद्धा मालिकेवर आहो आणि आम्हाला ती एनर्जी मिळते.